नागपूरमधील प्रतिष्ठित लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला युनिव्हर्सिटीचा दर्जा मिळाल्यानंतर विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. रविवार 3 मे 2026 रोजी LIT कॅम्पसमध्ये विविध शैक्षणिक व प्रशासकीय सुविधांच्या एकत्रित बांधकामाचा भव्य भूमिपूजन सोहळा पार पडला. या सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विधिवत भूमिपूजन करण्यात आले. यावेळी शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, प्रशासनातील अधिकारी, प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. LITला नुकताच युनिव्हर्सिटीचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी हे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत अद्ययावत शैक्षणिक इमारती, प्रशासकीय कार्यालये, संशोधनासाठी सुसज्ज प्रयोगशाळा तसेच विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सुविधा उभारण्यात येणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार तांत्रिक शिक्षण आणि संशोधनाच्या अधिक संधी उपलब्ध होणार आहेत. याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की नागपूर आणि विदर्भाला शिक्षणाच्या क्षेत्रात नवी ओळख मिळवून देण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरेल. LIT युनिव्हर्सिटी भविष्यात देशातील अग्रगण्य तांत्रिक शिक्षण संस्थांपैकी एक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विदर्भातील तांत्रिक शिक्षण क्षेत्राला बळकटी देणारा हा प्रकल्प असून स्थानिक विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जाच्या शिक्षणाच्या संधी वाढविणारा ठरणार आहे. या भूमिपूजनामुळे LITच्या विकासाला गती मिळणार असून नागपूर शहराला शैक्षणिक नकाशावर अधिक बळकटी मिळणार असल्याचे मानले जात आहे. जगातले अनेक बेस्ट केमिकल इंजिनियर्स हे LITतनं पास आउट झाले. मात्र इन्फ्रास्ट्रक्चर डेफिसिटमुळे आणि वेगवेगळ्या कारणांमुळे थोडा दर्जा खाली जात होता आणि म्हणूनच आम्ही हा निर्णय केला की LITला स्वायत्तता दिली पाहिजे. त्यामुळे डीम टू बी युनिव्हर्सिटीमध्ये, स्वायत्त विद्यापीठामध्ये LITला आपण त्या ठिकाणी परिवर्तित केलं. त्यामुळे LITचा दर्जा मोठ्या प्रमाणात वाढतोय आणि आता इथे अतिशय सुंदर असं शैक्षणिक संकुल हे आपण तयार करतो आहोत. यामुळे एक आंतरराष्ट्रीय विद्यापीठासारखं LITचं एक कॅम्पस या ठिकाणी तयार होईल आणि निश्चितपणे पुढच्या काळामध्ये जसं मागच्या 8 दशकात बेस्ट ऑफ द केमिकल इंजिनियर्स हे जगभरात LITने दिले, तसंच आपल्या देशाला आणि जगाला उत्तम इंजिनियर देण्याचं काम LITच्या माध्यमातून होईल. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.